मी सुमित मस्के, समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्या इथे वसमत तालुक्यातील हैतनगर सर्कलमधील जवळा बुद्रुक इथे काही भाविक भक्त जोडजवळ इथून काही भाविक भक्त आपल्या इथं पायी प्रवास जोडजवळ ते शेगावपर्यंत पायी प्रवास करणार आहेत। आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत, काय प्रमाणे तिथे जाऊन मला काय सांगा ना, आपण आज कुठे जाणार? जय गजानन माऊली। आमचा मुक्काम पहिला मुक्काम बाराशे इथे, दुसरा मुक्काम बोरजा इथे, तिसरा मुक्काम कळगाव, चौथा मुक्काम कनेरगाव नाका, पाचवा मुक्काम वाशिम, सहावा मुक्काम मालेगाव म्हणजे नागरदास गाव, सातवा मुक्काम पहाडीजवळ, आठवा मुक्काम बाळापूर, आपला हे आठवा मुक्काम बाबुळगाव, नववा मुक्काम बाळापूर आणि 10वा मुक्कामाला शेगाव। अशी आमची पायीवारी आहे। गेल्या वर्षी पहिली येळ होती, या वर्षी दुसरं वर्ष आहे आणि दिंडीला भरभरून प्रतिसाद आहे। तरुण पिढीला आपल्या मार्फत काय आवाहन करणार? तरुण पिढीला काय जनजागृतीसाठीची पायीवारी काढवलीत ना। तरुण पिढी जेणेकरून जास्तीत जास्त भागवत धर्माच्या प्रचारामध्ये यावं, भजन कीर्तन करावं, व्यसन मुक्तीपासून मुक्ती मिळवावं, निर्व्यसनापासून सावध राहावं, या दृष्टिकोनातूनच ही पायीवारी आहे। अजून भाविक आपल्या मार्फत काय संदेश देणार, काय संदेश द्यावं? जास्तीत जास्त जेवढे दिंडीमध्ये सामील झाले आणि जेवढे निर्व्यसनी झाले त्याच्यामध्ये आमचं समाधान। याचं सांगायचं कारण एकच की मी दर महिन्याला शेगावला जातो। येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये 3 वर्षे होतात। फक्त गजरबाबाच्या बाजूला मंदिरापाशी बसलो, त्यावेळेस वाटलं वा मी एकटा आलो शेगावला पायी, पण माझ्या संग न येणारे एखादा भक्त आला, त्या भक्तात पायी दिंडीचं काढली आणि त्या भक्ताचं जर समाधान झालं दर्शन घेऊन, त्याच्यामध्ये कारण एकच की मी दर महिन्याला शेगावला जातो। येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये 3 वर्षे होतात। फक्त गजरबाबाच्या बाजूला मंदिरापाशी बसलो, त्यावेळेस वाटलं वा मी एकटा आलो शेगावला पायी, पण माझ्या संग न येणारे एखादा भक्त आला, त्या भक्तात पायी दिंडीचं काढली आणि त्या भक्ताचं जर समाधान झालं दर्शन घेऊन, त्याच्यामध्ये माझं समाधान। तर हे होते काय भाई होतं। पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क। मी सुमित मस्के, वसमत हिंगोली।